नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अहमदाबाद येथे एक विमान अपघात झाला आणि त्या विमान अपघातामध्ये 265 प्लस लोक हे मृत्युमुखी पडले। अगदी त्या 265 लोकांबाबत नेमकं घडलं काय होतं किंवा त्या पायलटच्या ज्या काही गोष्टी होत्या, पायलटने नेमकं काय केलं होतं, पायलटची चुकी होती का, तर पायलटची चुकी अजिबात नव्हती हे समोर आलेलं असताना आता लोक पायलटला वाहवाही करत आहेत आणि ते कशामुळे, तर त्यांची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे शेवटची। आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये ते असं सांगतायत जे काही आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये ते जे काही सांगतायत ते अतिशय धक्कादायक आहे। ते सगळ्यांना ऐकून एक धक्का बसलेला आहे। नेमकं त्याने त्या रेकॉर्डिंग मध्ये काय सांगितलेलं आहे, या सगळ्या गोष्टीबाबत नेमकं काय घडलेलं आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे विमान अपघात झाला आणि त्या विमान अपघातामध्ये अनेकांची घरे उजळलेली आहेत। त्यामध्ये मुख्यतः 2 परिवार यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन मृत्युमुखी झालेले आहेत। एक डॉक्टरचा परिवार होता जो की लंडन मध्ये राहत होता आणि त्याची पत्नी आणि 3 मुलं म्हणजे 3 मुली त्या भारतामध्ये राहत होत्या। मात्र आता बऱ्याच दिवसानंतर डॉक्टर कष्टातून सगळं काही निर्माण केलेलं असल्यामुळे त्यांना वेळ लागला। डॉक्टर तिकडे मेहनत घ्यायचे आणि इकडे हे सुद्धा नोकरी करत होते, त्यांच्या पत्नी सुद्धा नोकरी करायच्या, नोकरी करून घर भागवायच्या। त्यानंतर आता सगळं काही व्यवस्थित झालं, पैसा आला, सगळ्या गोष्टी आल्या आणि डॉक्टरला वाटलं की आता आपण कुठंतरी जायला पाहिजे, आपण आता भारतामधून आपल्या पत्नीला वापस घेऊन यायला पाहिजे। असं डॉक्टरचं ज्यावेळेस म्हणणं आलं त्यावेळेस तिथं घरी गेले डॉक्टर, भारतामध्ये आले आणि भारतामधून अहमदाबाद मधून आपल्या परिवाराला म्हणजे आपल्या पत्नीला आणि आपल्या मुलांना लेकरांना सोबत घेतलं आणि सोबत घेऊन ते थेट निघाले, ते म्हणजे लंडन। आणि ज्यावेळेस फ्लाईट बुक करायची होती त्यावेळेस मात्र त्यांनी गडबडीमध्ये फ्लाईट बुक केली, कारण आपल्याला लवकर जायचं होतं, बॅगा पॅक केल्या, सगळ्या काही गोष्टी ठरल्या। आणि या ठरल्यानंतर ज्यावेळेस बॅगा पॅक झाल्या त्यावेळेस ते निघाले थेट अहमदाबाद येथे। अहमदाबाद मधून त्यांनी लंडनला जाणारी A171 एअर इंडियाची फ्लाईट पकडली आणि त्या फ्लाईट मध्ये ते बसले। ज्यावेळेस बसले त्यावेळेस त्यांना कुठेही वाटलं नव्हतं की आपल्यासोबत असं काही घडणार आहे। त्यामुळे त्यांनी एक सुंदर असा सेल्फी घेतला, फोटो काढला आणि ते थेट विमान जे होतं ते विमान उडायला लागलं। विमान उडालं, 100 फुटावर गेलं, 200 फुटावर गेलं, 300 फुटावर गेलं, 500-600 फुटावर ज्यावेळेस गेलं, 625 फुटावर, त्यावेळेस मात्र कुठंतरी ते विमान खाली यायला लागलं। आणि विमान खाली येताना मात्र सगळे प्रवासी तर घाबरलेच असणार, इतके घाबरले असणार की सगळ्या प्रवाशांना नेमकं करावं काय, आपण सुधरत नसणार आहे। आणि त्या सगळ्या विमान अपघातामधून फक्त एक माणूस उचललेला आहे आणि तो माणूस म्हणजे 11A च्या सीटवर जो बसलेला होता तो माणूस वाचलेला आहे। आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या वेळेस ही काही घटना घडली, विमान खाली आलं, त्यावेळेस एक तिथं जे पायलट होते जे की त्यांना 8000 तासांचा अनुभव होता, 8000 तास त्यांनी विमान चालवलेलं होतं, असा भरपूर अनुभव असलेले सौरभ हे पायलट यांना त्यांनी मात्र बरेच अथक प्रयत्न केले। आणि पायलटवर मी तुम्हाला म्हटलं की वाहवाही व्हायला लागली, तर याच्यामुळे व्हायला लागली कारण आपण जर पाहिलं तर पायलट किंवा विमान हे पडणार होतं, क्रॅश होणार होतं, मात्र पायलटनी एवढी, जो काय आपण व्हिडिओ पाहिला असेल की कशा प्रकारे क्रॅश झालं, त्यावेळेस विमानाचं तोंड हे वरच्या दिशेने होतं, विमानाचं तोंड कुठेही खालच्या दिशेने नव्हतं। त्याच्याहून एक लक्षात येते की पायलटनी म्हणजे जे अनुभवी पायलट होते त्यांनी नेमके किती प्रयत्न केले होते की कुठंतरी हे सगळं काय लोक जे आहेत आपल्या जीवावर आपण त्यांना घेऊन जातोय ते वाचले पाहिजेत। आणि त्यांना उड्या मारता आल्या असत्या, परंतु त्यांनी उड्या मारल्या नाहीत, त्यांनी स्वतःचा जीव कुठेही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही याच्यामध्ये। आणि याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना सगळ्यांचा जीव वाचवायचा होता, सगळ्यांना कुठंतरी घेऊन चालायचं होतं आणि या गोष्टीमध्ये त्यांनी कुठेही हलगर्जीपणा दाखवलेला नाही। आणि याच्यामध्ये आता विमानाचा रेकॉर्डिंग जे तुम्हाला मी म्हटलं ते रेकॉर्डिंग म्हणजे विमानामधील जो काही ब्लॅक बॉक्स असतो त्या ब्लॅक बॉक्स मध्ये
सगळं काही उलगडत असतं, त्या ब्लॅक बॉक्स मध्ये सगळं काही समजत असतं आणि त्या गोष्टीमध्ये ब्लॅक बॉक्स मधून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, ती म्हणजे ब्लॅक बॉक्स मधून त्या जे काही सौरभ होते पायलट, त्यांनी एक महत्वाची बाब रेकॉर्ड केली होती. महत्वाचं सांगितलं होतं की थ्रस्ट मिळत नाहीये आम्हाला विमान उडवायला, पिकअप जे असतं आपण म्हणतो की टू व्हीलरला पिकअप, फोर व्हीलर पिकअप, ते मिळत नाहीये, मला विश्वास तुटल्यासारखं झालंय, पॉवर मिळत नाहीये आणि या सगळ्या गोष्टीमुळे सगळ्या प्रवाशांचा जीव हा धोक्यात आहे. लवकरात लवकर आता तुम्ही ॲम्ब्युलन्सची सुविधा करा, बाकीच्या सुविधा करा, वाचवण्याचं आम्हाला मदत हवी आहे, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय या रेकॉर्डिंग बद्दल पायलटच्या? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.